चला सामन्याकडे वळूयात. बारावा खेळाडू पाठवायचा आहे भूमी 11 आणि अनिश 11. भूमी 11 आणि अनिश 11 12वा खेळाडू पाठवायचा आहे. वळूयात सामन्याकडे. बॅटर्स नेम सांगायचे आहेत. 12वा खेळाडू सलगचे 2 चेंडू 2 निर्धाव चेंडू येत आहेत. भूमी 11 आणि अनिश 11 असा सामना आहे. 2 डॉट बॉल आलेले आहेत. भूमी आणि आता कोणाची झाली रे मॅच? भूमी नाही आता चालू आहे. अतिशय जबरदस्त कामगिरी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. 2 डॉट बॉल आले धनेशच्या माध्यमातून. हो विकेटचं पतन. लाजवाब कॅच. अनिश 11 जबरदस्त कामगिरी. धनेश आपण पाहतोय पहिल्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू. या स्पर्धेचा श्री गणेशा पसरणी प्रीमियर लीग 2025च्या 5व्या पर्वाचा श्री गणेशा ज्याच्या माध्यमातून करण्यात आला असा धनेश अर्धशतकवीर धनेशने मिळवली एक महत्त्वपूर्ण विकेट. स्वप्नील भाई महांगडे यांची विकेटचं पतन जात आहे. याच दरम्यान थोडीशी इजा देखील होती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद ढमाळ येतोय. सुमित आणि स्वप्नील भाईंची जोडी, परंतु स्वप्नील भाईंची मात्र इथे विकेट जाते. अनिश 11 12वा खेळाडू आपला उपलब्ध नाहीये. संकेत महांगडे बाळू यांचा मोबाईल कॉमेंट्री बॉक्स जवळ इथं जमा करण्यात आलेला आहे. तो घेऊन जायचा आहे. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 3 चेंडू आतापर्यंत एकही धावफलकावर लागलेली नाही आहे. आपण पाहतोय विनर वर्सेस विनर मध्ये पराभूत संघ आणि लुजर वर्सेस लुजर मधील विजेता संघ, अर्थात भूमी 11 विपक्ष अनिश 11 अशी लढत आपण पाहतोय. धनेशच्या माध्यमातून अर्धशतक आलेला आपण पहिल्या दिवशी पाहिलंय. आज देखील गोलंदाजीच्या माध्यमातून लाजवाब कामगिरी. आणखी एक सामनावीर पुरस्कार पटकावण्याच्या दिशेने वाटचाल धनेशची सुरू आहे. नवीन फलंदाज प्रसाद ढमाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल. पुन्हा एकदा यावेळी बॅटची एज विकेटची संधी जरूर होती, परंतु यष्टरक्षकाला चकवत चेंडू जातोय डिझन मध्ये. मिळेल एक सिंगल. मोठा फटका गॅप मध्ये चेंडू जातोय थेट लॉंग ऑफ सीमारेषे पार. महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण सामन्यामधील पहिला महत्वपूर्ण षटकार. 7 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा डाऊन द बॉल. स्वतः धनेश करत नाहीत कोणतीही चूक. यस पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. विकेटचं पतन. आणखी एक विकेट. आणखी एक महत्वपूर्ण फलंदाज पवेलियनच्या दिशेने परततोय माघारी. 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटका अखेरीस धावफलकावर लागतात. नवीन फलंदाज न्यू बॅटर इन तेजस दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज असतील.
परमेश्वर. पाहूयात काय कामगिरी पाहायला मिळेल. महत्त्वपूर्ण सामन्यामधील महत्त्वपूर्ण झुंज द्यावी लागेल. या सामन्यामध्ये पराभूत संघाचं आव्हान इथंच थांबणार आहे. या दरम्यान एक 2 धावा या चेंडूवर घेतल्या जात आहेत. इथं मात्र एक चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, फील्ड केला जातोय डीप मध्ये. 2 धावा याही चेंडूवर मिळतील. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर एक डॉट बॉल. या दरम्यान एक पंचांच्या वतीनं आयोजन कमिटीच्या वतीने एक सूचना येते, दंडित केलं जात आहे अनिश इलेव्हन संघाला. 2 सामनावीरचे टी शर्ट्स आपण मैदानाच्या आतमध्ये परिधान केलेले आहेत. एकच खेळाडू सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे. परमेश्वर यांचा टी शर्ट जो आहे तो सामन्याचा टी शर्ट, तुमचा मॅच टी शर्ट हवा होता, त्या बदल्यात तुम्हाला 2 धावांनी दंडित केलं जात आहे, याची नोंद घ्यायची आहे. 2 धावा ॲड केल्या जातील, शेवटी 2 धावा ॲड केल्या जातील. 12 धावा धावफलकावर लागत आहेत. शेवटी 2 धावा वाढवल्या जातील. या दरम्यान एक मोठा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, जेल सुटतोय आणि कॅच ड्रॉप जखमेवर चढलं जातोय. मीठ जले पे छिडका नमक, चेंडू थेट सीमारेषे पार, षटकार. 18 धावा. कार्पेट खेळला गेला फटका, गॅप मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. याही चेंडूवर मिळतील केवळ 2 धावा. या 2 धावाबरोबरच षटक होत आहे समाप्त. षटकाची होती सांगता 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड. आपण काल पाहिलं दुपारच्या 17 पर्यंत पहिले गोलंदाजी करणारा संघ विजेता ठरला होता. तदनंतर आजच्या दिवसामध्ये मात्र प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं सकाळच्या सत्रामध्ये वर्चस्व गाजवलं आहे. आता दुपारचं सत्र सुरू होतं आहे. दुपारचे 12:14 होत आहेत आणि 12:14 होत असताना या सामना अर्थातच विनर मधील लुझर संघ वर्सेस लुझर मधील विनर संघ या दरम्यान होणारी ही लढत. या लढतीमध्ये कोण गाजवणार वर्चस्व, अनिश इलेव्हन की भूमी इलेव्हन. भूमी इलेव्हनचा निर्णय प्रथम फलंदाजीचा. आजच्या दिवसातील पहिला संघ असा संघ ज्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय कळवलाय. गोलंदाजीसाठी सज्ज न्यू बॉलर कोण आहे? यश गोलंदाजीसाठी सज्ज. मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान चोरटी धाव घेतली जाते. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 22 धावा धावफलकावर. जरूर चांगली कामगिरी केली जाते, परंतु एक मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, लॉंग ऑन रिजनमध्ये 2 धावा मिळतील. एकेरी दुहेरी धावांचा योग्य तो समन्वय साधला जातोय, परंतु जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने फटकेबाजी पाहिली जाते, ज्या पद्धतीची खेळी काल धनेशची बॅटमधून आपण पाहिली, त्यासाठी मोठे फटके येणं आवश्यक. आणि पुन्हा एकदा इथं मात्र एक मोठा फटका, लाजवाब स्ट्रोक सुमितच्या माध्यमातून खेळला जातोय. षटकाराची ललकारी. फटका आहे जगात भारी. पसरणी प्रीमियर लीगचा थरार. नाथ साहेबांचं चांगभलच्या गजरात खेचला एक षटकार. 30 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 30 धावा धावफलकावर. अखेरचं षटक आहे, हाणामारीचं षटक. 3 चेंडूंचा खेळ बाकी. सुमितचा मोठा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकांना वेधत यावेळी मिड विकेट रिजन. 1 बाउन्स, सीमारेषे पार, थेट टॉस का बॉसच्या दिशेने. आणखी एक लाभजबाब चौकार आणि शेवटच्या षटकामध्ये धावफलकाला येतो एक चांगला आकार. 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. यानंतरचा होणारा सामना असेल एकविरा इलेव्हन वर्सेस व्हॅल्यू ग्रुप. टॉससाठी दोन्ही संघ सज्ज राहायचंय. कर्णधारांनी टॉस का बॉस जवळ यायचंय. मिड इनिंग्समध्ये लगेचच नाणेफेक घेतली जाणार आहे. एकविरा इलेव्हन वर्सेस व्हॅल्यू ग्रुप. नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. टॉससाठी दोन्ही कर्णधार टॉस का बॉस जवळ यायचंय.
पुन्हा एकदा डीप मिड विकेट आणि सी कॉर्नर रिजन. पुन्हा एकदा तोच निर्णय. वन बाउन्स सीमारेषे पार. आणखी एक चौकार. सुमितच्या बॅटमधून येतोय हल्ला बोल. अखेरच्या षटकामध्ये निर्णायक षटकामध्ये निर्णायक फटकेबाजी. डिफेंडिंग चॅम्पियन्स भूमी 11. भूमी 11च्या माध्यमातून चांगली जबरदस्त लाजवाब फटकेबाजी. अखेरच्या चेंडूवर मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात यश येत नाहीये. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न 22च्या रूपात, परंतु इथं मात्र एक विकेटचं होतंय पतन. सुमित बॅक टू पवेलियन. डावाची होतीये सांगता. डाव इथं संपतोय. धावफलक स्थिर. 38 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 38 धावा धावफलकावर. विजयासाठी प्रतिषटक 13च्या धावगतीनं. त्याचबरोबर 38 मध्ये 2 धावा मात्र ॲड केल्या जातील. जी पॅनल्टी असेल परमेश्वरी यांना, जो टी शर्टची पॅनल्टी असेल अनिश 11 संघाला 40 धावा धावफलकावर लागत आहेत. 41 धावांचं आव्हान असेल. एक्केचाळीस धावांचं लक्ष असेल. आणि कालच्या दिवसामध्ये मांडा गरज आहे मांडा. 41 धावांचं लक्ष असेल. धनेश कालच्या दिवसामध्ये अर्धशतक झळकावलंय. आज देखील तशीच धनवान कामगिरी करावी लागेल. घेऊयात काही क्षणांची विश्रांती. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचंय. या दरम्यान एकविरा 11 आणि व्हॅल्यू ग्रुप टॉस साठी यायचंय. बंटी सर टॉस लास्ट कॉल असेल. दोन्ही संघांसाठी लास्ट कॉल असेल. एकविरा 11 आणि व्हॅल्यू ग्रुप लगेचच टॉस साठी सज्ज राहायचंय. एकविरा 11 आणि व्हॅल्यू ग्रुप दोन्ही संघांचे कॅप्टन. लास्ट कॉल असेल. टॉस साठी लगेच सज्ज राहायचंय. यानंतर आपला सामना लगेच सुरू होणार आहे. व्हॅल्यू ग्रुप कॅप्टन टॉस साठी लगेच यायचंय. नाणेफेकीचा कौल घेतला जातोय. प्रताप शिर्के यांच्या माध्यमातून हा कौल घेतला जाईल. विनर मधील लुजर वर्सेस लुजर मधील विनर कॅटेगरी. आणि या कॅटेगरीतला हा दुसरा महत्त्वपूर्ण सामना. या सामन्यामधील विजय तुमचं विजेत्या पदापर्यंतचं एक पाऊल पुढे टाकणार आहे. 41 धावांचं लक्ष आहे. सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धनेशची सोबत करेल. ऋतिक. धनेश आणि ऋतिकची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. ऋतिक आयकॉनच्या भूमिकेमध्ये. मागील पहिल्या सामन्यातील ज्या सामन्यातून श्री गणेशा या स्पर्धेचा झाला, पसरणी प्रीमियर लीगचा झाला, त्या पसरणी प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यातील अर्धशतकवीर सामनावीर या स्पर्धेचा पहिला विक्रमीवीर धनेश स्ट्राईकवरती सज्ज असेल. सोबत करेल ऋतिक. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. भूमी 11 संघाकडून अमोलाबा महांगडे. वळूयात मैदानाच्या दिशेने. या दरम्यान एकविरा 11 वन द टॉस. निर्णयाची असेल प्रतीक्षा. पहिला चेंडू बॅकफुटवरती खेळण्याचा प्रयत्न. सावध सुरुवात. डॉट बॉल. उजव्या बाहेरच्या बाजूला अतिशय अप्रतिमरित्या हाताळला गेलेला हा चेंडू. राऊंड द विकेट मारा करत असताना अमोलाबा महांगडे धनेशचं हे वादळ रोखतील का, की करेल धनवान कामगिरी धनेश. यावेळी मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये खेळला गेला स्ट्रोक एक्झिक्यूट जरूर केलाय, परंतु डी झोन मध्ये चेंडू चालला एका धावेसाठी. मिळेल केवळ एक सिंगल. एका सिंगल बरोबरच 0 कडून 1 कडे वाटचाल. 1 से कारवा आगे बढ़ते हुए.
यावेळी पुन्हा एकदा एक खोलवर टप्प्याचा चेंडू गॅप मध्ये मारला गेला, आला कार्पेट खेळलेला फटका, लाजवाब स्ट्रोक धनेशच्या माध्यमातून आला एक लाजवाब चौकार. कॉपी बुक क्रिकेट स्ट्रोक ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट आणि मिड ऑन रिजनचा क्षेत्ररक्षक. डीप मध्ये देखील आपण पाहतोय लॉंग ऑन सी कॉर्नर आणि 4 क्षेत्ररक्षकांना भेदत चेंडू चाललाय थेट सीमारेषेच्या दिशेने मैदानाला गुदगुल्या करत आलेला हा चौकार. या दरम्यान यस पंचांचे हात जमिनीला समांतर, वाईड बॉल. अपील जबरदस्त, परंतु ती अपील मात्र फेटाळून लावली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना धनेश आक्रमक रूप धारण करतोय. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होल डिलिव्हरी, यार्कर लेन डिलिव्हरी आणि त्या चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिलाय आणि गॅप मध्ये खेळत 2 धावा मात्र चोरटा घेण्यात यश मिळतंय. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, धनेशचा धनवान स्ट्रोक, हल्ला बोल, चेंडू सीमारेषे पार, वाईड लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कवर रीजन, आला एक महत्वपूर्ण षटकार. धनेश सेट ऑन फायर. ये मंजिल अगर पहाड़ है तो मैं भी दशरथ मांझी हूँ, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. हे ब्रीदवाक्य ओराशी बाळगतंय आणि हल्ला बोल चढवला जातोय अमोल आबा महांगडे यांच्यावर. यावेळी पुन्हा एकदा अमोल यांचं जबरदस्त पुनरागमन. शेवटच्या चेंडूवर लेग बाईच्या स्वरूपात मात्र एक चोरटी धाव घेतली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती सज्ज धनेश असेल. 15 धावा धावफलकावर. विजयासाठी अजूनही 12 चेंडू 26 ची गरज आणि एक जबरदस्त बॅटल आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलंय. प्रथम फलंदाजी करणारा संघ विजेता ठरलाय आणि तो ट्रेंड पाहिल्यानंतरच भूमी 11 संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय कळवला. परंतु इथं मात्र समोरचं आव्हान देखील तितकंच तगड आहे. धनेश सारखा एक धनवान आणि गुणवान खेळाडू आहे. स्वप्नील या दरम्यान खराब गोलंदाजी, दिशा खराब दशा खराब. स्वप्नील भाई स्वतः गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. वाईड बॉल नव्हती, षटकाची सुरुवात. 16 धावा धावफलकावर. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, एक्स्ट्रा कव्हर रिजन, चांगल्या पद्धतीने खेळलेला फटका, मिसफील्ड, खराब क्षेत्ररक्षण, डिझास्टर मुवमेंट. डिझास्टर अलाउड्स बॅट्समन टू गेट 4 रन्स. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतो एक नशिबाचा चौकार. धनेश मात्र नशिबाच्या घोड्यावर स्वार. यावेळी मात्र अतिशय धीम्या गतीचा चेंडू, वेगामध्ये पूर्णतः केली आहे कंजूशी. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला अतिशय संत गतीने टाकलेला चेंडू डॉट बॉल येतोय. यावेळी पुन्हा एकदा, यावेळी मात्र वेट अँड वॉच, स्टँड अँड डिलिव्हर, बॅक फुटवरती खेळलेला फटका. कैलासवासी आर्यन प्रकाश महांगडे डगआउटच्या दिशेने, सीमारेषे पार. धनेशचा हल्ला बोल, षटकार. मागील सामन्यात आपण तुषारला अशीच कामगिरी करताना पाहिलंय. 24 धावा धावफलकावर, 24 रन्स, 26 धावा माफ करा धावफलकावर. वैयक्तिक 24 धावा धनेश कार्यरत आहे. पुन्हा एकदा एक लाजवाब स्ट्रोक, परंतु यावेळी हो पुन्हा एकदा एक डिझास्टर मुवमेंट. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं आणि कॅच मात्र सुटतोय कुणाचा. धनेश सारख्या धनवान आणि गुणवान खेळाडूचा कॅच आपण सोडतोय. जो खेळाडू संपूर्ण सामन्याचं चित्र पालटू शकतो अशा खेळाडूचा झेल इथं सुटतोय आणि हा झेल सुटल्यानंतर मात्र तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये काय उपद्रव माजवतोय हे पाहूयात. 28 धावा धावफलकावर लागतात, पैकी 26 धावा एकट्या धनेशच्या बॅटमधून आलेल्या आहेत. एकट्या धनेशच्या बॅटमधून या धावा आलेल्या आहेत. अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीनं फील्ड केला जातोय. सामन्यामधील रंगत वाढत जाते. आता मात्र 5 चेंडू झालेत, 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 7 चेंडू 13 ची गरज. 41 धावांचं लक्ष आहे. 2 धावा पेनल्टीच्या वाढवण्यात आलेल्या आहेत. 41 करायचे, अजून 13 हवा आहेत. 7 चेंडू 13 ची गरज. 28 धावा धावफलकावर लागतायत. धनेश स्ट्राईक वरती सज्ज असेल. पुन्हा एकदा अखेरचा चेंडू, अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, मिळेल केवळ एक सिंगल. पुन्हा एकदा या सिंगल बरोबरच स्ट्राईक वरती दाखल होईल धनेश. जर आपण पाहिलं ना तर 2 षटकांचा खेळ झाला आणि दोन्ही षटकांमध्ये
पूर्णतः धनेशनी वर्चस्व गाजवलंय. 12 चेंडूंचा खेळ करत वैयक्तिक 27 धावांवर खेळतोय. 2 अतिरिक्त धावा आलेल्या आहेत. अशा रीतीनं 29 धावा धावफलकावर. 6 चेंडू 12ची आवश्यकता. अजूनही ऋतिक स्ट्राईकवरती दाखल आलेला नाही आहे. ऋतिकला अजूनही संधी मिळालेली नाही आहे. धनेश आपण मागील सामन्यात पाहिलं याच पद्धतीनं तुषार यांनी एक हाती लढत दिली आणि एक हाती 16 चेंडू 46 धावांची खेळी केली. तशीच काहीशी कामगिरी इथं धनेशच्या देखील माध्यमातून. धनेश हा देखील एक धनवान आणि गुणवान खेळाडू आहे. धनेशच्या माध्यमातून आपण पाहिलंय पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक आलेला आहे. 16 चेंडू 52 धावांची खेळी धनेशने केली होती. तशीच कामगिरी इथं देखील केली जाते. केवळ 12ची गरज 6 चेंडूंच्या पाठीमागे. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलर सुमित येवले निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू अतिशय वेगवान. ओव्हर स्पीडिंग इज नॉट अलाउड. दिस इज अ नो बॉल. नो बॉल अलाउड टू फ्री हिट. फ्री हिट ठरणार का सुपर हिट हे मात्र पाहावं लागेल. सुपर डुपर हिट ब्लॉकबस्टर थ्रिलर आपल्या भेटीला आलाय. 6 चेंडू 11ची गरज. एकविरा 11 आपला निर्णय लगेच त्वरित कळवायचा आहे. एकविरा 11 या दरम्यान अलंग द कार्पेट खेळायला फटका. फ्री हिट स्वरूपाच्या चेंडूवर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 5 चेंडू आता मात्र असेल 9ची आवश्यकता. ओहो यार्कर डिलिव्हर केली गेली आहे आणि या सामन्यामध्ये अजूनही रंगत बाकी आहे. डी झोनमध्ये चेंडू जातोय. हा चेंडू जर चांगल्या पद्धतीने फील्ड केला गेला असता अमोल आबांच्या माध्यमातून तर मात्र समीकरण निश्चितपणे अवघड झालं असतं का. 4 चेंडू आता मात्र असेल 8ची गरज. मोठे फटके रोखावे लागतील भूमी 11 संघाला. गतविजेता संघ अर्थात डिफेंडिंग चॅम्पियन्स भूमी 11 आणि या संघाला याही वर्षी जर विजेतेपदाची वेस ओरडायची असेल ना तर इथं मात्र त्यांच्या मधोमध एकच खेळाडू उभा आहे तो म्हणजे धनेश. धनेशला रोखावं लागेल. इथं मात्र फुल टॉस. बीमर नो बॉल. नो बॉलवरती झेल जरूर टिपलाय परंतु इथं मिळतील नो +2 3 धावा. यस बीमर स्वरूपाचा हा चेंडू. स्केअर डिलिव्हरी वेस्ट हाईटच्या उपर अर्थात वेस्ट हाईटच्या वरच्या बाजूला जर चेंडू डिलिव्हर केला गेला तर तो नो घोषित केला जातो. 4 चेंडू 5ची गरज. दुसरा बीमर. सेकंड बीमर अँड या बीमरवर देखील 2+1 अर्थात 3 धावा मिळत आहेत. नो बॉल. याचबरोबर गोलंदाजाला देखील इथं मात्र या सामन्यामध्ये गोलंदाजी करता येणार नाही आहे. यस अर्थात क्रिकेटमधील नियमावलीनुसार 2 बीमर जर डिलिव्हर केले गेले तर मात्र गोलंदाज बॅन होतोय आणि आता मात्र समीकरण बदलतंय. निर्णायक सामन्यामध्ये छोट्या छोट्या चुका तुमचं संपूर्ण सामन्यावरचं वर्चस्व बिघडवण्याचं काम करतात. 4 चेंडू 2ची असेल आवश्यकता. रिव्ह्यू घेतला जातोय पंचांच्या माध्यमातून. रिव्ह्यू पाहायला जाईल बंटी सर. चेक केला जाईल. हा बीमर चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांचा देखील निर्णय येतोय. दिस इज अ नो बॉल. येस नो बॉलच दिला जातोय सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेतून आपण कॅमेरा चेक करतोय सर. कॅमेरा चेक केल्यानंतर आपल्या निदर्शनास येतोय हा नो बॉल आहे. चेंडू डीप होत नाहीये तर वरच्या बाजूला रेज होत जातोय आणि आपण हा निर्णय देतोय. जवळजवळ खांद्याला समांतर खेळला गेलेला हा फटका नो बॉल येतोय सर. आपण युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहू शकता नो बॉल. आता मात्र केवळ 2 धावांची असेल आवश्यकता. गोलंदाज मात्र इथं बदलावा लागेल सर. 2 बीमर नंतर गोलंदाज अलाउड नसेल. 2 धावांची केवळ असेल आवश्यकता. 4 चेंडूंच्या पाठीमागे. फ्री हिट मात्र अजूनही सुरू असेल. फ्री हिट या चेंडूवर आणि या फ्री हिट वरती या सामन्याची सांगता होईल का. वैयक्तिक 4 चेंडूंच्या पाठीमागे 2ची आवश्यकता आहे.
17 चेंडूच्या पाठीमागे 34 धावांवर कार्यरत धनेश. आतापर्यंत एकाही चेंडूचा सामना ऋतिकने केलेला नाहीये. सर्व चेंडूंचा सामना हा धनेशनीच केलेला आपण पाहतोय. अखेरच्या चेंडूवर समय सूचकता दाखवत एक धाव घेतली गेली आहे. फ्री हिट वरती मोठा फटका वन बाउन्सी मारे शेपार आणि हा खेचलाय विजयी चौकार. धनेश आणि ऋतिकची जोडी. खरं तर धनेशचीच एकाकी झुंज म्हणावी लागेल. एक हाती विजय आपल्या संघाला मिळवून दिलाय. येस डेफिनेटली धनेश वन्स अगेन मॅन ऑफ द मॅच. याचबरोबर गतविजेते अर्थात डिपेंडिंग चॅम्पियन्स भूमी 11 यांचं मात्र या स्पर्धेतील आव्हान येतंय संपुष्टात. यानंतरचा होणारा सामना एकविरा 11 वर्सेस व्हॅल्यू ग्रुप. एकविरा 11 आपला निर्णय आलेला नाहीये. एकविरा 11 ने कळवला आहे फलंदाजीचा निर्णय. चला व्हॅल्यू ग्रुप क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय.